हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. मित्रांनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. मित्रांनो, कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. मित्रांनो, जर माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर मित्रांनो, आता कालपासून सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना. तर हा जो मार्गशीर्ष महिना आहे ना, हा खूप महत्त्वाचा महिना आहे. बापूंनी या मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व आपल्याला वेळोवेळी बापूंच्या प्रवचनांमधून पटवून पण दिलेलं आहे. तर याच मार्गशीर्ष महिन्याबद्दल मी तुम्हाला आज थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आय होप ती तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. ठीक आहे, आपलं एक प्रकारे आपण जर म्हटलं ना की आपलं पुण्य वाढवणारं, आध्यात्मिक दृष्टीने आपलं पुण्य वाढवणारा हा महिना आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की या महिन्याला स्वतः भगवान कृष्णांनी आपलं स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे असं म्हणतात ना की मार्गशीर्ष महिना म्हणजे श्रीकृष्णच आहे एक प्रकारे असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की मासाना मार्गशीर्षोहम, म्हणजे सगळ्या महिन्यांमधला मी म्हणजेच मार्गशीर्ष महिना किंवा सगळ्या महिन्यांमधला मार्गशीर्ष महिना जो आहे तो म्हणजेच मी आहे. आणि अशाच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि एक प्रकारे जर म्हटलं गेलं ना की मार्गशीर्ष महिना म्हणजे ही आपल्याला अनेक उत्सव साजरी करणारी, आध्यात्मिक उत्सव साजरी करणारी पर्वणीच मिळालेली आहे मार्गशीर्ष महिन्यात. असे या मार्गशीर्ष महिन्यात अनेक गोष्टींना महत्त्व आहे, तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना हा 9व्या क्रमांकावर येणारा महिना आहे. बरोबर आहे, म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि 9व्या क्रमांकावर येतो तो मार्गशीर्ष महिना. मित्रांनो, हा महिना ना खूप आणि खूप उत्तम प्रकारे आपल्याला फलश्रुती देणारा महिना आहे. कारण की या महिन्याला स्वतः परमेश्वराने म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे गीतेत की मासानाम मार्गशीर्षोह, म्हणजे महिन्यांमध्ये मी स्वतः मार्गशीर्ष महिना आहे. बरोबर आहे, तर या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची उपासना ही आपल्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकते. म्हणजे श्रीकृष्णांची उपासना, मंत्रजाप हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायी ठरू शकतात. आणि शिवाय या महिन्यात श्रीमद भगवद्गीतेच्या पठणाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांना म्हटले होते की मार्गशीर्ष महिन्यात जो यमुना नदीत स्नान करतो माझे नामस्मरण करून त्याला मी सहजपणे प्राप्त होत असतो. तर म्हणूनच या महिन्यात नदी स्नानाला पण खूप महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात यमुना नदीत स्नान करण्याला खूपच महत्त्व आहे. या महिन्यात पहिले पण बोलले मी की भगवान श्रीकृष्णांचे मंत्रजाप आपल्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतात. असंही म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात जे भक्त भगवान श्रीकृष्णांच्या मंत्रांचा जाप करतात त्यांच्या इच्छा भगवान श्रीकृष्ण पूर्ण करतातच. मार्गशीर्ष महिन्याचं एक अजून विशेष महत्त्व म्हणजे ज्याप्रमाणे या महिन्यात श्रीकृष्णांच्या उपासनेला अधिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे याच महिन्यात श्री दत्तात्रयांच्या उपासनेलाही खूप महत्त्व आहे. बरोबर आहे, कारण की याच महिन्यात दत्तप्रभूंचा सुद्धा जन्म झालेला आहे. आपण याच महिन्यात दत्त जयंती साजरी करत असतो. बरोबर आहे, या महिन्यात आता 26 डिसेंबर या तारखेला दत्त जयंती हा उत्सव साजरा होणार आहे. ठीक आहे, तर या दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. तर मित्रांनो, किती पवित्र महिना आहे हा, बरोबर आहे की नाही? म्हणजे स्वतः परमेश्वर म्हणतो की मासाना मार्गशीर्षोहम, म्हणजे सर्व महिन्यांमधला मी म्हणजे सर्व महिन्यांमधला मार्गशीर्ष महिना. बरोबर आहे, आणि श्री दत्तप्रभूंचा जन्म पण याच महिन्यात झालेला आहे. ठीक आहे, तर अशा या पवित्र महिन्यात आपण जर काही पवित्र कार्य केलं, दानधर्म केला, पुण्य कमवण्याचं अनेक गोष्टी, पुण्य कमवण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या तर या गोष्टी आपल्याला किती फलप्रद ठरू शकतात याचा आपण विचार केला पाहिजे. बरोबर आहे की? शिवाय याच महिन्यात आपल्या सर्व श्रद्धावानांचा लाडका उत्सव येतो आणि ज्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो असा आपला लाडका उत्सव म्हणजे सच्चिदानंदोत्सव, जी आपल्यासाठी एक प्रकारची दिवाळीच असते. माझा तरी मार्गशीर्ष महिन्यातला हा सगळ्यात आवडता उत्सव आहे किंवा सगळ्यात आवडती गोष्ट आहे की ज्याची आपण वर्षभर वाट बघत असतो. बरोबर आहे, या सच्चिदानंदोत्सवाच्या 5 दिवसांच्या काळामध्ये प्रत्यक्ष बापूच आपल्या घरी पादुका स्वरूपात येत असतात. बरोबर आहे, आणि या 5 दिवसात आपण आपल्या सद्गुरूला, आपल्या बाप्पाला हक्काने आपल्या घरी आणत असतो. त्याचबरोबर अजून एक आनंदाची गोष्ट असते या महिन्यामध्ये की याच महिन्यामध्ये दत्त जयंतीपासून आपल्याला वर्धमान व्रताची सुरुवात करता येते. ठीक आहे, हा तर व्रतांमधला सगळ्यात श्रेष्ठ व्रत म्हणजे वर्धमान व्रत असं आपल्या बापूंनी आपल्याला सांगितलं आहे आणि जे आपण
मनोभावे करत असतो, मनापासून करत असतो. या व्रताची सुरुवात सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यातच होत असते. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे दक्षिणायन सुरू असतं अगोदर, ते दक्षिणायन बंद होऊन उत्तरायण सुरू होत असतं. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गीता जयंती साजरी केली जाते. बरोबर आहे. म्हणजे या दिवशी गीता जयंतीच्या दिवशी गीता पूर्ण झाली होती, श्रीमद भगवत गीता पूर्ण झाली होती, म्हणून त्या दिवशी गीता जयंती पण साजरी करतात. जगात असा एकही ग्रंथ नाही की ज्याची जयंती साजरी होते. बरोबर आहे. तर आपल्या या श्रीमद भगवत गीतेची जयंती म्हणजे एक प्रकारे आपण आता बर्थडेच म्हणूया, तो या महिन्यातच साजरा होतो. असं म्हणजे किती पवित्र आणि उत्तम महिना आहे मार्गशीर्ष महिना. अशा या मार्गशीर्ष महिन्याचं महत्व बापूंनी आपल्याला वेळोवेळी त्यांच्या प्रवचनांमधून सांगितलेलं आहे. बापू म्हणतात की गुरु महिम्याचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. आपल्या गुरुतत्वाशी आपलं नातं घट्ट करण्याचा हा महिमा आहे. बापू म्हणतात की मग ते तुमचं प्रारब्ध किती पण कसंही असो, काहीही असो, ते प्रारब्ध तोडण्याची ताकद गुरुतत्वात आहे आणि ते गुरुतत्व प्रबळ करण्यासाठी हा जो महिना आहे तो हा महिना खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला एकच विश्वास असावा, करता हरता गुरु ऐसा, तरच आपल्याला आपल्या उपासनेचं फळ मिळत असतं. आपण फक्त करतोय तर त्याच्या मागे आपली श्रद्धा पण किती आहे, आपला भाव पण किती आहे, याच्यावरच सगळं डिपेंड असतं. नाही तर आपण म्हणतो मी एवढं करतो मला तर काही फरकच पडत नाही. रे बाबा, पण तुझी श्रद्धा आहे का त्याच्या मागे? तू मनापासून करतोय का? तुझा हा विश्वास आहे का जे पण काही होईल ते माझ्या बापूंच्या, माझ्या गुरुच्या इच्छेनुसार होणार आहे. माझी इच्छा जरी पूर्ण नाही झाली एखाद्या गोष्टीसाठी तर ती का पूर्ण झाली नाही? ती गोष्ट माझ्यासाठी चांगली नव्हती म्हणून ती पूर्ण झाली नाही, हा एक विश्वास असायला पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला आपल्या उपासनेचं हे फळ मिळत असतं. ठीक आहे. आणि एकदा का आपल्या बापूवर आपण विश्वास ठेवला ना तर आपल्याला काही जास्त विचार करायची गरज नाही. बापू तुला जे हवंय ते कर, मला माहिती आहे की तू माझ्यासाठी जे पण करणार आहेस ते चांगलंच करणार आहेस आणि माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती आहे की माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. ठीक आहे. म्हणून बापू पण नेहमी म्हणतात ना, एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बापूंनी आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये साई चरित्राचा 23वा आणि 32वा अध्याय वाचायला सांगितलेला आहे. जर ज्यांना शक्य असेल ना त्यांनी तो अध्याय रोज वाचा, पण वेळ असेल तेव्हा नक्की वाचा. ठीक आहे. आणि याचे फायदे हे आपल्यालाच होणार आहेत. बरोबर आहे. तर मित्रांनो, या महिन्यामध्ये ना तर बघा, आपण आपल्या रोजच्या पण बऱ्याच उपासना असतात. बापूंनी आपल्याला काही काही वाचायला सांगितलेलं असतं. ठीक आहे. आपल्याच चांगल्यासाठी प्रश्नच नाही. पण कसं असतं, काय वेळ वाटतं की अरे हे पण वाचायचं का, ते पण वाचायचं का, सगळंच वाचायचं का? शक्य असेल सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. वेळ नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जर वेळ असेल तर त्या वेळेचा सदुपयोग आपण या महिन्यात नक्कीच करायला पाहिजे. बरोबर आहे. तर मी ना या महिन्यामध्ये ना स्वतःला एक नियम बांधून घेतलेला आहे या वर्षी तरी. तर तो नियम म्हणजे कंपल्शन नाही. बघा, तुम्हाला पटलं तर तुम्ही पण करून बघा. एक नियम असा आहे की जे मला बापूंनी सांगितलेलं आहे वाचायचं नित्य उपासनांमध्ये ते तर मी वाचणारच आहे, पण एक्स्ट्रा पण ज्या काही उपासना आहेत ना, की जसं आपलं राम आत्मारामाच्या 16 माळा मी करणारच. ठीक आहे. बाकी पण जे बापूंनी सांगितले आहे अध्याय वाचायचा तो अध्याय मी वाचणारच. त्याच्यानंतर परत बापूंनी आपल्याला या महिन्यामध्ये श्रीमद पुरुषार्थ ग्रंथाचं पारायण पण आपल्यासाठी खूप फलदायी ठरत असतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर शक्य असेल तर सगळ्यांनी एकदा तरी ते पारायण करा. गुरुवार टू गुरुवार ते पारायण असतं. ते पारायण ज्यांच्याकडे आहे त्यांना ते माहितीच आहे, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ते मिळवायचा प्रयत्न करा. आणि प्लीज शक्य असेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी ते पारायण, साप्ताहिक पारायण करा. खूप फलदायी असतं. ठीक आहे. आणि बापू पण म्हणतात ना की या महिन्यामध्ये केलेलं पारायण हे आपल्याला दशगुणा अधिक फल देणारं असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करा. आणि स्वतःला ना या एका महिनाभरापुरता एका नियमात बांधून घ्या. एक शेड्यूल ठरवा की हा मला बाकी महिन्यामध्ये मला जमतं नाही जमत, माझे बरेचसे दुसरे कामं असतात आणि शिवाय आपल्याला एक घरच्या रोजच्या जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्यांमधून सुद्धा मी वेळ काढून मी या महिन्यात तरी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी हे वाचन करणारच आहे. ठीक आहे. बघा, नक्की वेळ मिळतो, वेळ बरोबर काढला जातो आणि बघा आपली इच्छा असेल तर आपला सद्गुरू बरोबर आपल्याकडून करून घेतो. पण त्याच्यासाठी त्या सद्गुरू तत्वावर आपली श्रद्धा असणं, आपला विश्वास असणं पण तेवढंच महत्वाचं आहे. बापूने सांगायचं, बापू मला हे करायचं म्हणजे करायचंच आहे आणि ते करून घेण्याची जबाबदारी आता तुझी आहे. ठीक आहे. आपण करायचंच. वेळ ठरवायचा की या वेळेत माझं एवढं काम झालं पाहिजे, त्यानंतर मी असं इतकं वाचून घेणार आहे. टप्प्याटप्प्याने वाचूया, आरामात होतं, काही हरकत नसते. एखादं काही राहून पण गेलं तर काही हरकत नाही, पण न राहणार नाही याची काळजी आपणच घेऊया. ठीक आहे. आणि
शक्य असेल तर सगळं काही वाचायचा प्रयत्न करा, कारण की हा महिना जो आहे हा वर्षातून एकच वेळा येतो, बरोबर आहे. चला तर मग मित्रांनो, आज पुरता एवढंच. आणि माझ्या मते तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी साई चरित्राचा 23वा आणि त्याच्यानंतर 32वा अध्याय याचे व्हिडिओ अपलोड करेल, तर ते पण तुम्हाला नक्कीच आवडतील. चला तर मग आज पुरता एवढंच. कसं वाटलं तुम्हाला आज मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व? माझ्या मते नक्कीच आवडलं असेल. थोडं जरी आवडलं असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. काही चुकलं असेल तर क्षमस्व.